प्रत्येकाने आपापल्या मातृभाषेची बांधिलकी, संस्कृती, साईंचे संवर्धन करण्याची गरज आहे। भागवतराव कराड हे वैद्यकीय आणि राजकारण क्षेत्रातील उच्च विद्या विभूषित असणारे एक सन्माननीय व्यक्तिमत्व, एक अभ्यासू राजकारणी आणि देशाच्या विकासाला आवश्यक असणारा विचार सर्वसामान्यांपुढे ठेवून तो प्रत्यक्ष आणण्यासाठी राजकीय व्यवस्थेलाही भाग पाडणारे कर्तृत्व त्यांच्यामध्ये दिसून येते। भागवतराव कराड यांचा जन्म 16 जुलै 1956 साली लातूर जिल्ह्यातील चिखलीमध्ये शेतकरी कुटुंबात झाला। त्यांचे शालेय व महाविद्यालयीन जीवन अतिशय संघर्षपूर्ण होते। कमी वयामध्ये त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत स्वतःची नव्हे तर भावंडांचीही जबाबदारी घेत त्यांना शिकवले व मोठे केले। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले। मुंबईमध्ये फिजिशियन अँड सर्जनचा अभ्यास केला। पुढे वैद्यकीय व्यवसाय सुरू करून बालरोग शल्यचिकित्सक म्हणून यश मिळवले। बालरोग सर्जन म्हणून पदवी घेणारे ते मराठवाड्यातील पहिले व्यक्ती होते। पुढे त्यांनी रुग्णसेवेचे रूपांतर समाजसेवेत केले, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला। सर्वसामान्यांचे प्रश्न या काळात त्यांनी समजून घेतले। त्याच वेळी त्यांच्या राजकीय जीवनालाही सुरुवात झाली। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहालो खरच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। भाजपामध्ये शहर सरचिटणीस, शहराध्यक्ष, नगरसेवक, गटनेता, प्रदेश चिटणीस अशा जबाबदाऱ्या त्यांना मिळत गेल्या। ते छत्रपती संभाजीनगरचे 2 वेळा महापौर झाले। पुढे राज्यसभेवर खासदार आणि अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री आणि ऊर्जा मंत्रालयामध्ये सल्लागार म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। समाजसेवा व गोरगरिबांची सेवा हाच खरा धर्म आणि ते करताना कठोर परिश्रम हेच कर्म हे भागवतराव कराड यांनी आपल्या जीवनाचे सूत्र मानले। त्यांच्या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा। म्हणजे अहोरात्र सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 12 पर्यंत मी फक्त आणि फक्त समाज आणि जनतेचं काम करत असतो।